नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर RRB ग्रुप डीचे एक्झाम चालू आहेत आणि डेली जे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवरती पाहत आहोत. सो आजच्या तारखेमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टला जेवढे आपणास प्रश्न विद्यार्थ्यांनी सांगितलेत त्या सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस आजच्या व्हिडिओतून आपण करणार आहोत आणि यासोबतच संभाव्य येतील असे, त्यानंतर परत याच्याशी संबंधित अशा सर्व प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. त्यामुळं काळजीपूर्वक पाहून घ्या आणि जे विद्यार्थी प्रिपरेशन वगैरे करत असतील, 2026चा फॉर्म वगैरे भरला असेल तर त्यांच्यासाठी स्पेशल बॅच चालू केलेली आहे. ज्यांनी कोणी जॉईन केले नसेल जॉईन करून घ्या. अगदी टॉपिक वाईज वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स वगैरे प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तर पाहूयात थर्ड शिफ्टचे पहिलं प्रश्न बघूयात. सगळ्या शिफ्टचे तर इथं कवर होणं अशक्य आहे, त्यामुळं जमलं तर 1-2 शिफ्टचे या ठिकाणी अपलोड करेन आणि बाकीच्या एक शिफ्टचे जे आहे ते PDF जमलं तर टेलिग्रामला त्या ठिकाणी मी अपलोड करून देतो. टेलिग्रामची लिंक खाली आहे. तर पाहून घ्या, भारतात NCAP ही प्रणाली कशाशी संबंधित वगैरे आहे तर वाहन सुरक्षा रेटिंग याच्याशी संबंधित आहे. परत NCAP अंतर्गत कारना कशाचा आधारे रेटिंग दिलं जातं तर क्रॅश टेस्ट, जे काही कार वगैरे असतात ना त्यांना. परत याच्यामध्ये की 2025मध्ये भारताचे पहिले ग्रीन हायड्रोजन हब कुठं विकसित केलं जात आहे तर गुजरातमध्ये हे विकसित वगैरे केलं जात आहे. परत ग्रीन हायड्रोजनसाठी कोणता घटक उपलब्ध आहेत तर बंदर, सौर आणि पवन ऊर्जा वगैरे कॉमन क्वेश्चन आहे ते. परत इथे विचारले की डिजिटल इंडिया ॲक्टचा मुख्य उद्देश काय आहे तर डिजिटल इंडिया ॲक्टचा IT ॲक्ट 2000ला आधुनिक वगैरे बनवणे हे त्याचं मुख्य उद्देश त्या ठिकाणी आहे. परत डिजिटल इंडिया ॲक्ट कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेतली तर जो काही IT ॲक्ट 2000 आहे ना त्याच्या जागी हा नवीन ॲक्ट त्या ठिकाणी आलेला आहे. परत काही विज्ञानाचे प्रश्न होते की कोणत्या संयुगात हायड्रोजन बॉन्डिंग सर्वात मजबूत असते तर हायड्रोजन फ्लोराईडमध्ये हे दिसून येतं. परत सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह घटक कुठला आहे तर फ्लोरीन. त्यासोबत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स कोणती संस्था जाहीर करते तर विपो नावाची, आणि विपोचं पूर्ण रूप जर बघायला गेलं तर वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. परत याच्यामध्ये की LMP जी काही पॉलिसी वगैरे किंवा कधी लागू वगैरे झाली तर 17 सप्टेंबर 2022ला ही लागू झाली. ओके. परत याचा उद्देश वगैरे काय होता तर लॉजिस्टिक खर्च वगैरे कमी करणे. परत मानवी रक्तातील ऑक्सिजनचं वहन प्रामुख्याने कोणत्या रूपात होतं स्वरूपात होतं म्हटलंय तर ऑक्सी हिमोग्लोबिन, आणि कोण करतं म्हटलं तर हिमोग्लोबिन. ओके, लक्षात ठेवा. याच्यामध्ये खूप जण कन्फ्यूज पडतात आणि खूप जण येतात, पाहतात, निघून जातात सबस्क्राईब न करता. कारण का याच्यामध्ये नुकसान असं होतं की जे काही नवनवीन अपडेटेड व्हिडिओज किंवा जे काही दर्जेदार स्टडी मटेरियल या ठिकाणी अपलोड करतो तर त्याच्यापासून तुम्ही दूर राहू नये. त्यामुळं जे काही आहे ते लवकरात लवकर सबस्क्राईब करून बाजूचा जो बेल आयकॉन आहे त्याला ऑलवर सेट करून घ्या. परत रक्तातील किती टक्के ऑक्सिजन हिमोग्लोबिनद्वारे वाहून नेला जातो तर जवळपास 97% जो आहे तो त्या ठिकाणी वाहून नेला जातो. परत 2025मध्ये कोणत्या राज्यानं AI आधारित महसूल प्रणाली सुरू केली तेलंगणा. परत हे सगळ्यात पहिलं राज्य वगैरे ठरलं. त्यानंतर मिशन लाईफचा पूर्ण अर्थ काय आहे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट वगैरे ते त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. परत तापमान वाढल्यावर वाहकाची रोधकता का वाढते तर आयनांचं कंपन वाढल्यामुळं हे त्यांची रोधकता वगैरे वाढत असते. परत याच्यामध्ये विचारले की काही त्याच्याशी निगडीत आहेत. तापमान वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत काय घडतं तर इलेक्ट्रॉन्सची जी काही टक्केवारी शक्यता वाढते. ओके, हे सहसा जास्त कालावधीमध्ये दिसून येतं. याच्यामध्ये भारताची पहिली AI पॉवर्ड हवामान अंदाज प्रणाली कोणी सुरू केली तर भारतीय हवामान विभागानं हे चालू केलंय. परत IMDने हवामान अंदाजासाठी कशाची मदत घेतली AI आणि सुपर कॅम्प्युटर्सची. परत GBA कोणत्या परिषदेत लॉन्च झालं GBA म्हणजेच ग्लोबल बायोफ्युल अलायन्स. तर हे जे आहे ते G20 परिषदेमध्ये, G20 परिषदेवर प्रश्न आपण बघितला ऑलरेडी, त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या. परत हे लॉन्च करण्याचं मुख्य कारण जैव इंधनावर सहकार्य वगैरे वाढवणं. परत ONDCचा पूर्ण फुल फॉर्म वगैरे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स वगैरे. परत आता याच्याशी निगडीत असलेले प्रश्न पाहून घ्या.
परत ग्लोबल रिस्क रिपोर्ट दरवर्षी कोण प्रसिद्ध करते? जे काही इंडेक्स आहेत ना त्यावर बरेचसे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत, त्यामुळे जमलं तर वाचून जा. परत काही प्रश्न रिपीटेड आहेत, हे ऑलरेडी आलेले होते प्रत्येक शिफ्टमध्ये, जवळपास नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये ज्या काही आहेत त्या शिफ्टमध्ये हे प्रश्न दिसलेले होते. ज्याच्यामध्ये होता की पेशी विभाजनाच्या कोणत्या टप्प्यात क्रोमोझोम सर्वात स्पष्ट दिसतात? तर मेटाफेज या फेजमध्ये. परत मेटाफेज टप्प्यात क्रोमोझोमची स्थिती कशी असते? तर ते जास्तीत जास्त संकुचित असतात. ओके. परत भारतातली पहिली क्रेडिट ट्रेनिंग स्कीम कधी अधिसूचित वगैरे झाली? तर 2024मध्ये. परत क्रेडिट स्कीमचा फायदा कोणाला मिळेल? तर उत्सर्जन कमी करणाऱ्या उद्योगांना. परत जर एखाद्या वस्तूवर बाह्य बल शून्य असेल तर संवेगावर काय परिणाम? तर संवेग त्या ठिकाणी स्थिर राहतो. परत बाह्य बल नसल्यास संवेग बदलत नाही, हा न्यूटनचा पहिला नियम आहे. बरं लक्ष ठेवा, न्यूटनचे जे काही 3 नियम आहेत त्यावर सहसा तरी जेवढं होईल तेवढं व्यवस्थित करून जा. त्यावर तुम्हाला 100% म्हणण्यापेक्षा एक 99% तरी प्रश्न त्या ठिकाणी शिफ्टमध्ये दिसेल. परत AI आधारित ज्युडिशियल पायलट प्रोजेक्ट कुठे सुरू झाला? तर मद्रास हायकोर्टमध्ये. परत याच्यामध्ये वापर कशासाठी करत आहेत? तर केस मॅनेजमेंट वगैरे ट्रान्सलेशन वगैरेसाठी. याच्यामध्ये विचारलं आहे की उपग्रहाची त्रिज्या दुप्पट केल्यास कक्षीय वेगावर काय परिणाम होतो? तर वेग जो आहे तो 1/² स्क्वेअर रूट फॉर्ममध्ये 2 पट वगैरे होतो त्या ठिकाणी. परत पुढं काय दिलं की कक्षीय वेग आणि त्रिज्या याच्यात कुठला संबंध? पाहून घ्या, व्यस्त संबंध असतो, जे एक वाढतं एक कमी त्या ठिकाणी होतं. परत भारत सेमीकंडक्टर निर्मितीसाठी कोणते मिशन राबवत आहे? तर इंडिया सेमीकंडक्टर मिशन. परत त्याच्यामध्ये मुख्य उद्देश वगैरे 2047चं मुख्य ध्येय भारताला विकसित राष्ट्र बनवणं. याच्यामध्ये विकसित भारताचं लक्ष कोणत्या वर्षापर्यंत? हेच 2047 पर्यंत. याच्यामध्ये विचारलं आहे त्यांनी की 2025मध्ये भारताने कोणत्या देशासोबत CEPAचा कराराचा विस्तार केला? तर संयुक्त अरब अमिराती यांच्यासोबत हा करार त्या ठिकाणी भारताने केलेला आहे. परत हा व्यापार आणि गुंतवणूक संदर्भात आहे. परत बघायला गेलं की भारताचा चीफ डिजिटल इकॉनॉमी पार्टनर कोणता देश? सिंगापूर ठरला आहे. सिंगापूर आणि भारत कोणत्या क्षेत्रात भागीदारी करत आहेत? तर फिनटेक आणि डिजिटल पेमेंट याच्यामध्ये. परत ग्रीन स्टील मिशन कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे? तर पोलाद. याच्यामध्ये उद्देश कार्बन न्यूट्रल पोलाद निर्मिती करणं हे उद्देश वगैरे आहे. परत काही गणिताचे होते, ॲज इट इज जसं मिळालेत आपल्याला तसे प्रोव्हाइड करून दिलेत. तर 5, 11, 23, 47, 95 याच्यामधले पुढील संख्या 191. परत याच्यामध्ये बघा की A1 C4 F9 J16 आणि 025 नंतर येणारं पद U36 आहे. परत एज्युकेशनला 9 लिहिलं तर नॉलेज काय लिहाल? तर याच्यामध्ये काय फरक आहे पाहून घ्या. 8 त्या ठिकाणी लिहिलं जाईल. ओके, नॉलेज. कारण का एज्युकेशन आणि नॉलेजमध्ये बहुतेक इथं बघायला गेलं तर अक्षरं किती आहेत त्यावर आहे ना प्रश्न वगैरे, किंवा त्याच्याशी रिलेटेड वगैरे पाहून घ्या. परत सिटिंग अरेंजमेंटनुसार एच्या उजवा म्हणजे सिटिंग अरेंजमेंट संदर्भात प्रश्न वगैरे होता. परत SDR बास्केटमध्ये कोणत्या चलनाचं वजन वाढवण्यात आलं आहे? तर चीनी युआन. परत प्रगती पे ही मोहीम कशासाठी आहे? तर ग्रामीण डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी. आणि हे कुठल्या व्यवहारावर? UPI आणि आधार आधारित व्यवहारावर. तर अशा पद्धतीने थर्ड शिफ्टचे होते. आता बघायला गेलं तर जे काही होते सेकंड शिफ्टचे याच्यामध्ये बघून घ्या व्यवस्थितरित्या की DPIला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेशी करार केला? तर वर्ल्ड बँकशी. DPIचं पूर्ण नाव डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे होतं आहे. त्याच्यासोबत भारताने कुठलं डिजिटल मॉडेल इतर देशांसोबत पोहोचविण्यासाठी भागीदारी केली? UPI आणि आधार आणि डिजिलॉकर वगैरे. परत राष्ट्रीय क्वांटम मिशनमध्ये कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आला? तर क्वांटम कॅम्प्युटरिंग, संचार आणि सेन्सर्सवर. याच्यामध्ये क्वांटम मिशनचा मुख्य हेतू काय आहे? तर भारताला क्वांटम तंत्रज्ञानात आत्मनिर्भर वगैरे बनवणे. परत भारताचा पहिला ऑफशोर विंड एनर्जी प्रोजेक्ट कुठं सुरू झाला? तर गुजरातच्या किनारपट्टीवर वगैरे. परत ब्रिक्स देशाच्या चलन ऊर्जेचा मुख्य उद्देश स्थानिक चलनामध्ये व्यापार वाढवणे. परत हे कुठल्या चलनावर अवलंबून वगैरे किंवा अवलंबित कमी करू इच्छितात वगैरे? तर अमेरिकन डॉलर. परत याच्यामध्ये काही आहेत पाहून घ्या त्याच्याशी रिलेटेड. मिशन मौसममध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला? AIचा. परत भारताने कुठल्या देशासोबत किंवा आफ्रिकन देशासोबत
संरक्षण उत्पादन करार केला तर इजिप्त या देशासोबत करार केला आहे भारतीय देशांनी. परत या भारतामध्ये फायदा वगैरे काय होईल तर भारताची संरक्षण निर्यात वगैरे वाढेल. परत इथं बघून घ्या की CBDC म्हणजे काय, काही फुल फॉर्म आहेत महत्त्वाचे हेही लक्षात ठेवा आणि काही रिपीटसुद्धा आलेले आहेत, सो हेही लक्षात ठेवा. परत जर दुरी वेळ ग्राफ आणि वक्राकार असेल तर ते काय दर्शवतं तर वस्तू असमान वेगाने चालत आहे. ओके, दुरी वेळ वगैरे. परत दुरी वेळ ग्राफ सरळ रेषेत असेल तर त्याचा अर्थ आहे की वस्तू जे आहे ते समान वेगानं वगैरे चालत आहे. हे काही त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहेत. परत G20चं अध्यक्षपद कोणत्या वर्षी भूषवलं होतं भारतानं तर 2023मध्ये. परत 2025मध्ये ब्राझील या देशाकडं वगैरे होतं. त्यानंतर गगनयान मिशनचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठविणे. परत पुढं बघा की मानवाला अंतराळात पाठवणारा गगनयान हा भारताचा कितवा मिशन आहे, पहिला मानव अंतराळ मिशन वगैरे तो आहे. परत कशामुळे चालकाला रोध वाढतो तर तापमान वाढल्यामुळे. परत तापमान वाढल्यावर इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत काय होतं तर इलेक्ट्रॉन्सची गती जी आहे ती बाधित होते. परत भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन हब हा डबल झाला आहे, रिपीट झाला आहे, सो लक्षात ठेवा. परत खालीलपैकी कोणता उदासीन ऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड. परत CO2 आणि SO2 कोणत्या प्रकारचे ऑक्साईड आहेत, आम्लयुक्त, ॲसिडिक वगैरे ते आहेत. परत CO हा कोणत्या प्रकारचा ऑक्साईड आहे, क्षारीय. त्यानंतर ब्लू इकॉनॉमी पॉलिसी कशाशी संबंधित आहे, सागरी संसाधनाचा शाश्वत वापराशी. तर अशा पद्धतीचे खूप सारे प्रश्न याच्यामध्ये आहेत, पाहून घ्या. यातले काही रिपीट झाले असतील किंवा काही जे आहेत ते विज्ञानाचे खूप सारे प्रश्न रिपीट होतात, बट करंट अफेअरचा मिनिमम म्हणजे कमीतले कमी प्रश्न त्या ठिकाणी रिपीट होतात. त्यामुळे जेवढं होईल तेवढं काळजीपूर्वक स्टडी करा. इथून जे काही प्रिपरेशन करत असतील त्यांनी करंट अफेअर आत्तापासून करायला सुरुवात करा, जेणेकरून पुढं जाऊन तुमच्या त्या ठिकाणी कवर होतील परीक्षेच्या समोर. ओके, सो अशा पद्धतीचे हे खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी विचारले होते. बाकी जे आहे ते पहिल्या शिफ्टचे जमलं तर याचं जे आहे ते मी PDF वगैरे प्रोव्हाइड करून देतो. याच फक्त बरं, बाकीचे जे काही आहेत ते या ठिकाणी पाहून घ्या. बाकी व्हिडिओ त्या विद्यार्थ्यापर्यंत शेअर करून द्या, जो विद्यार्थी अर्ज वगैरे करत असतील त्यांच्यासोबत. बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा आणि हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेले आहेत, त्यामुळं जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना अवश्य हे पोहोचवा. धन्यवाद.